श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी अर्चना. माझ्या स्वराज क्रिस्टल चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल पाहिलंच असणार आहे. मी आज गव्हाच्या उकडीचे मोदक बनवणार आहे आणि त्याच्यासोबतच त्या मोदकाचा इतिहाससुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी मोदकासाठी सर्वप्रथम खोबरं आहे ना बारीक करून मिक्सरला वाटून घेतलं आणि आता कढई घेऊन त्याच्यामध्ये थोडं तूप टाकून हे खोबऱ्याचा खीस आणि गूळ हे एकत्र एकजीव केलं. गूळ पूर्ण वितळून जातो आणि वितळलेला गूळ आणि खोबरं हे पूर्ण एकजीव झालं पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी असं ओलसर जास्त राहिलं नाही पाहिजे, पातळ नाही राहिला पाहिजे, पूर्ण आटून द्यायचं. आणि सर्वात शेवटी आहे ना त्याच्यामध्ये वेलची पूड टाकायची. ठीक आहे, वेलची पूड टाकल्यानंतर ते मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं थंड होण्याकरता. आणि आपलं ते थंड होईपर्यंत कणिक मळून घ्यायचं. थोडंसं मीठही टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं मऊ मळून घ्यायचं. सर्वात शेवटी वेलची टाकायची, अगोदर नाही टाकायची, त्याचा वास सगळा निघून जातो. सर्वात लास्टला वेलची टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स केल्यानंतर ते कढई बाजूला ठेवून द्यायची थोडं थंड होण्यासाठी. आता हे दाखव. हे बघा, आपले मोदक रेडी झाले. आणि आता तुम्हाला मी गव्हाच्या मोदकांचा इतिहास सांगणार आहे तुम्हाला. 1971 आणि 72 आपल्या देशामध्ये खूप भीषण दुष्काळ पडला होता आणि तेव्हा आपल्या देशामध्ये अन्नधान्याची खूप टंचाई झाली होती. आणि सरकारने अमेरिकेहून लाल गहू, सुकडी नावाचा गहू मागवला होता. आणि त्यावेळेस तो गहू सगळेजण वापरत होते. पण त्यावेळेस अन्नधान्याची टंचाई, तांदूळ नसल्यामुळे गणपती बाप्पाला आपण तांदळाचा मोदक दाखवू शकत नव्हतो. आणि त्यावेळेस हा जो गहू आहे या गव्हाचा मोदक तयार करून गणपतीला नैवेद्य दाखवला होता. आणि त्या नैवेद्यामध्ये त्यांना गारानं सांगितलं होतं, आपले सगळे दुःख संकट सांगितले होते की
आमचे जे संकट आलेलं आहे ते हिरावून घे असं सांगितलं गेलं होतं। आणि आपण जे लहानपणापासनं जे गाणं ऐकत आलेलं आहे बाप्पा मोरया रे, ते हेच घटनेवरून त्या गाण्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे। नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाले घावाचे, हाल ओळख साऱ्या जगाचे, दिन येतील कारे सुखा, सेवा जाणूनी गोड मानूनी, द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माथा। तर असा आहे गव्हाच्या मोदकाचा इतिहास। आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।